बघा, तर टॉपिक कुठला आहे आपला? आता टॉपिक नाही, हा टॉपिकच पॉवर सिस्टम प्रोटेक्शन चालू आहे ना. त्यामध्ये पॉवर सिस्टम प्रोटेक्शन मध्ये सेकंड टॉपिक हा प्रोटेक्टिव्ह रिलेज. ओके, आता बघा, सुरुवातीला थोडासा थिओरिटिकल पार्ट आहे. थिओरिटिकल पार्ट हा समजून घेऊया आणि मग पुढे बघूया कन्सेप्ट. ओके, यात पण जराशा कन्सेप्ट आहेत इम्पॉर्टंट. बघा काय म्हणतंय, इंट्रोडक्शन. ठीक आहे. इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम कंसिस्ट ऑफ जनरेटर, ट्रान्सफॉर्मर्स, transmission line, distribution line. System equipment is likely to be damaged during fault condition, abnormal condition. कधी डॅमेज होते? प्रॉपर प्रोटेक्शन नसेल तर. ठीक आहे. आणि ह्यात काय म्हणले बघा, जर फॉल्ट झाला तर तो फॉल्ट क्विकली आयसोलेट झाला पाहिजे, म्हणजे फास्ट आयसोलेट झाला पाहिजे सिस्टम मधून. जितका जास्त वेळ तो परसिस्ट राहील तितकं जास्त तो हेल्दी पार्ट्सला डॅमेज करणार आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी मग आपण सगळ्यात मेन जो सेन्सिंग इक्विपमेंट आहे आपला, ओके, तो कोण आहे? तर रिले. हा काय करत असतो? कंटिन्युअसली वॉचमन असतो. हा कंटिन्युअसली लक्ष ठेवत असतो ट्रान्समिशन लाईनवर. ठीक आहे. तर म्हणले बघा, वेन फॉल्ट ऑकर्स इट मस्ट आयसोलेट क्विकली युजिंग एन इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस तो कुठला असणार आहे? तर ब्रेकर असणार आहे. तो आयसोलेट करणारा, आयडेंटिफाय करणारा रिले, आयसोलेट करणारा ब्रेकर आहे. पहिला आपण ब्रेकर बघितला आणि मग नंतर बघितलं की त्याला सिग्नल देणारा कोण आहे? तो रिले. ठीक आहे. बघा, तर प्रोटेक्शन सिस्टम इन्क्लुड्स, पूर्ण प्रोटेक्शन सिस्टम मध्ये कोण कोण आहेत? तर सर्किट ब्रेकर आणि रिले. तीज आयसोलेट द फॉल्टी सेक्शन फ्रॉम हेल्दी पार्ट्स. ते दोघं मिळून रिले, ते दोघांचा रोल असतो त्याच्यात. तर रिले आयडेंटिफाय करतो आणि ब्रेकर त्याला त्या पार्टला सेपरेट करतो. फंक्शन ऑफ रिले. ठीक आहे. फंक्शन ऑफ रिले डिटेक्ट ऍबनॉर्मल कंडिशन. आणि म्हणजे ऍबनॉर्मल कंडिशन म्हणजे, आता ऍबनॉर्मल कंडिशन कशाला म्हणायचं? हा तुमच्या इंटरव्ह्यूला गेला तर सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो, ऍबनॉर्मल कंडिशन कशाला म्हणायचं सांगा. ऍबनॉर्मल कंडिशन किंवा बरं, ऍबनॉर्मल कंडिशन कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय ऍबनॉर्मल कंडिशन? फॉल्ट कशाला म्हणायचं? बर, बर. आता तुम्ही एकाच स्टेटमेंट मध्ये मला डिफाईन करा बरं, फॉल्ट कशाला म्हणायचं किंवा ऍबनॉर्मल कंडिशन कशाला म्हणायचं? एका स्टेटमेंट मध्ये सगळं तुम्ही जे आता सांगितलं ते बरोबर सांगितलं, वेगवेगळं सांगितलं. ठीक आहे. त्याला सगळं एकत्र समप कसं करणार? तर समजा करंटचा जो डिझायर्ड पाथ आहे तो सोडून तो दुसरीकडे कुठेतरी जात असेल, दॅट इज ऍबनॉर्मल कंडिशन किंवा फॉल्ट कंडिशन. ठरवून दिलेला पाथ आहे, त्याच्यापेक्षा कुठं पण चालला दुसरीकडे कुठं जरी गेला, दॅट इज ऍबनॉर्मल कंडिशन, फॉल्ट कंडिशन. ठीक आहे, असं म्हणू शकतो आपण. मग बघा पुढे काय म्हणले, फंक्शन ऑफ रिले मध्ये सेकंड आहे सेंड ट्रिप सिग्नल टू सर्किट ब्रेकर. सेंड ट्रिप सिग्नल टू सर्किट ब्रेकर. ठीक आहे. ओके. मग याच्यात इलेक्ट्रिकल क्वांटिटीज युज्ड फॉर प्रोटेक्शन, म्हणजे कोणत्या कोणत्या क्वांटिटीज असतात ज्या मॉनिटर करायला लागतात रिले, कोणत्या कोणत्या गोष्टी. हे जे आता बघितलं आपण ऍबनॉर्मल कंडिशन किंवा फॉल्टी कंडिशन सेन्स करायला कोणत्या कोणत्या गोष्टी सिस्टम मधल्या कोणत्या कोणत्या पॅरामीटर्सवर लक्ष ठेवतो. तर ते आहे हे बघा, व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी आणि फेज अँगल. ठीक आहे, फेज अँगल या गोष्टी आहेत.
फेज अँगल म्हणजे डायरेक्शन. ओके. आता बघा, पुढे जाईल रिले. हा, हे कळालं, त्यात काय डाऊट आहे तुम्हाला? हे हे पॅरामीटर्स आहेत, ते चार चार पॅरामीटर्स कंटिन्युअसली मॉनिटर केले जातात. ह्याच्यात जरा जर काय जर चेंजेस दिसले तर ते ॲबनॉर्मल कंडिशन किंवा फॉल्ट कंडिशन अशी डिटेक्ट केली जाते. रिले ऑपरेट बेस्ड ऑन वन ऑर मोर क्वांटिटीज. चार सांगितलेले आहेत, त्याच्यापैकी चारी किंवा काय काय ठिकाणी चारी वापरल्या जातात, काय काय ठिकाणी 2 वापरल्या जातात, काय काय ठिकाणी 1 वापरलं जातं. तर हे त्याचे ऑपरेटिंग पॅरामीटर्स आहेत. त्याला तुम्ही असं पण म्हणू शकता की ऑपरेटिंग पॅरामीटर्स आहेत, रिले ऑपरेटिंग पॅरामीटर्स. ओके. त्यानंतर बघा पुढचं आहे ओके, प्रोटेक्शन टाइप्स. आता प्रोटेक्शन टाइप्स मध्ये काय काय म्हणले, प्रोटेक्शन टाइप्स कोणते कोणते रिले प्रोटेक्शन देतोय बघा. एक प्रोटेक्शन टाइप्स मध्ये पहिलं आहे प्रायमरी प्रोटेक्शन. ओके, प्रायमरी प्रोटेक्शन म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं म्हणलं त्यांना. ठीक आहे. तर आता दोन प्रकारचे, म्हणजे तुम्हाला इथं ह्या डिस्कशन वरूनच या शब्दावरूनच लक्षात असेल, प्रायमरी प्रोटेक्शन. ठीक आहे, म्हणजे ऑब्विसली सेकंडरी प्रोटेक्शन असणार. ठीक आहे, असं. तर त्याच्या त्या आपण म्हणूया लाईन ऑफ डिफेन्स आहेत त्या. ठीक आहे, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, देन ते जर म्हणजे फेल झालं तर सेकंड, देन थर्ड, असं. ओके. तर बघा, नॉर्मली आता शिकताना आपण असंच बघूया, इथं आपल्या ऍक्च्युअल सिस्टम मध्ये पण हे रिले असतात. ठीक आहे, बॅकअप प्रोटेक्शन असते, बॅकअप प्रोटेक्शन, बॅकअप रिले असतो त्याला. म्हणजे प्रायमरी जर फेल झाला तर बॅकअप ऑपरेट होते. ठीक आहे, बॅकअप फेल झाला तर त्याला पण असतं बघा पाठीमाग. जर बॅकअप जर फेल झाला तर अजून पुढे फर्दर प्रोटेक्शन असते. ठीक आहे, अशा लाईन ऑफ डिफेन्स असतात त्याच्यात सिस्टम प्रोटेक्ट करायला. पहिला फेल झाला तर सेकंड, सेकंड फेल झाला तर थर्ड, थर्ड फेल झाला तर फोर्थ, असं. म्हणजे ठीक आहे, मी सांगतो पुढे पुढे बघूया आपण वन बाय वन. बघा काय म्हणले, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स प्रायमरी प्रोटेक्शनला क्लिअर द फॉल्ट इमिजिएटली विदाउट डिले, इन्स्टंटेनियस सिग्नल जातो त्याचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओव्हर करंट रिले. ठीक आहे, ओव्हर करंट रिले म्हणजे काय असतं सांगतो, म्हणजे पुढे आहेच आपलं डिस्कशन करायचं, डिटेल डिस्कशन बघायचं. बरं ठीक आहे, हे शब्द मी नाही वापरत, त्याच्याऐवजी असं म्हणतो एक रिले असतं. ठीक आहे, म्हणजे मी अशा पद्धतीने शिकवायला ना, तुम्हाला काय माहित नाही. ओके, अशा पद्धतीने चालू आहे. पहिलं लेक्चर तेवढं असं जरा घेतलं जातं, सेकंड लेक्चर थर्ड लेक्चर पासून पहिल्या लेक्चरला तुम्हाला माहित आहे असं कन्सिडर केलं जातं, जे शिकवलेलं तुम्हाला लक्षात आहे. ओके, आता काय बघा पुढं, की एक पहिला असा रिले असतोय जो फॉल्ट झाल्या झाल्या इन्स्टंटेनियस ट्रिप करतो, म्हणजे लगेच. ठीक आहे, लगेच ट्रिप करतो, तो प्रायमरी प्रोटेक्शन मध्ये येतोय. लक्षात आलं. आता तो जर फेल झाला मग थोड्या डिले नंतर बॅकअप प्रोटेक्शन ऑपरेट होते, थोड्या डिले नंतर. ओके, मग बघा बॅकअप प्रोटेक्शन म्हणजे कधी, इफ इट फेल्स देन देन पुढं बॅकअप प्रोटेक्शनला जात, बॅकअप प्रोटेक्शन विल ऑपरेट. आता बॅकअप प्रोटेक्शन काय आहे त्याच्यात, स्लाइट डिले. बघा हा पहिला पॉइंट आहे, हा महत्वाचा आहे. हा थोडा डिले असतोय, म्हणजे फॉल्ट झाला तरी तो बघत बसणार आहे थोडासा वेळ. ओके, वर्क्स वेन मेन रिले फेल्स, मेन रिले फेल झाल्यानंतर तो ऑपरेट होतोय. आणि सेकंड लाईन ऑफ डिफेन्स असं म्हणतो. ठीक आहे, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. हे बेसिक आहे, म्हणजे हे जे आपण डिस्कस करायला लागलो हे बेसिक आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा बॅकअप रिले.
बॅकअप रिले कोण आहे आता? हा, रिले ऑपरेट्स आफ्टर डिले. ते परत रिपीट आले ते, ठीक आहे. रिले ऑपरेट्स आफ्टर डिले इफ मेन रिले फेल्स. सांगितलं, रिले ऑपरेट्स आफ्टर वेन मेन रिले फेल्स. आता बघा पुढे एक त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगितलं, ठीक आहे. ठीक आहे, तो पॉइंट मध्येच आलाय पण तो पुढे नंतर घेणार होतो आपण. ओके, असू दे. तर बघा स्टॅबिलिटी बद्दल त्यांनी सांगितलं. स्टॅबिलिटी आता जे आपण आधी बघितला स्टॅबिलिटीचा पार्ट, ठीक आहे, तर तो डायरेक्टली रिलेट करू नका इथं. त्याचा आणि त्या स्टॅबिलिटीचा, पॉवर सिस्टम स्टेबिलिटीचा याचा काय संबंध नाही. इथं रिले स्टेबिलिटी बद्दल त्यांना म्हणायचं. ओके, रिले स्टेबिलिटी, द ॲबिलिटी ऑफ प्रोटेक्शन सिस्टम टू रिमेन इनऑपरेटिव्ह ड्युरिंग नॉर्मल कंडिशन आणि रिमेन स्टेबल ड्युरिंग एक्सटर्नल फॉल्ट्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे बघा. आता हे जे डिटेल एक शब्द आहेत पुढे, फार इंटरेस्टिंग शब्द आहेत, ते तुम्हाला पुढे पुढे लक्षात येईल तुम्हाला. ओके, ह्या रिलेच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ओके, स्टेबिलिटी त्यात त्यांनी काय म्हणले, तो नॉर्मल कंडिशनला इनऑपरेटिव्ह असला पाहिजे, ठीक आहे. आणि ज्यावेळी फॉल्ट होईल त्यावेळी ऑपरेट झाला पाहिजे आणि तो ऑपरेट होताना स्टेबल पण असला पाहिजे. समजलं का? कारण का ज्यावेळी फॉल्ट होतोय किंवा ऍबनॉर्मल कंडिशन येतात त्यावेळी सिस्टम मधले पॅरामीटर बरेच चेंज झालेले असतात ना. त्या चेंज झालेल्या पॅरामीटर मध्ये पण तो स्टेबल राहायला पाहिजे, ठीक आहे. हे त्याचे एक बेसिक म्हणजे रिक्वायरमेंट आहे, त्याच्याकडे हे फंक्शन असलं पाहिजे, ठीक आहे. मध्ये झालाय पॉइंट, पण असू दे, पुढे परत एकदा त्याचा उल्लेख येणार आहे. हा, बघा पुढचा पॉइंट काय, इम्पॉर्टंट रिले टर्म्स. हा, इम्पॉर्टंट रिले टर्म्स. ओके, पहिलं बघा काय, रिले. ओके, रिले बद्दल आता इथनं जरा चालू झालं. रिले ए सेन्सिंग डिव्हाइस झालं काय, 300च्या वर जात नाही वाटत, दिसतंय काय, दिसते. चला, रिले काय, सेन्सिंग डिव्हाइस. ओके, डिटेक्ट्स ॲबनॉर्मल कंडिशन. ॲबनॉर्मल कंडिशनला फॉल्ट म्हटले आणि तुम्हाला सांगितलं ॲबनॉर्मल कंडिशन किंवा फॉल्ट कशाला म्हणायचं, डिझायर्ड पाथ सोडून दुसऱ्या पाथला करंट गेला, ठीक आहे. म्हणजे जे पॅरामीटर सेट केलेले आहेत त्याचं लिमिट सेट केलेलं, थ्रेशोल्ड व्हॅल्यू, अप्पर अँड लोअर व्हॅल्यू सेट केलेले. या डिझायर्ड व्हॅल्यू पेक्षा जर व्हॅल्यू वाढली किंवा करंटचा पाथ, डिझायर्ड पाथ जो आहे त्याच्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी गेला, देन इट इज कन्सिडर्ड ॲज फॉल्ट, ठीक आहे, किंवा ॲबनॉर्मल कंडिशन. त्यानंतर बघा सेंड स्ट्रिप सिग्नल टू सर्किट ब्रेकर. ओके, रिपीट झालं ते. त्यानंतर बघा पिकअप लेवल. पिकअप लेवल काय आहे, मिनिमम व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युएटिंग क्वांटिटी अबोव्ह विच रिले ऑपरेट्स. ओके, म्हणजे समजा नॉर्मल कंडिशन काय आहे बघा, एक ट्रान्समिशन लाईन आहे, ठीक आहे, आणि याला हा रिले. ओके, हा रिले कंटिन्युअसली यातला करंट सेन्स करायला लागलाय. ओके, कंटिन्युअसली करंट सेन्स करायला. आता ह्या करंटचं लिमिट किती आहे बघा, ह्या करंटचं लिमिट आहे 0 to 800 एम्पियर. या कंडक्टरचं लिमिट 0 to 800 एम्पियर असं लिमिट आहे. म्हणजे 800 एम्पियर म्हणजे काय असणार आहे, हा ओव्हरलोड, फुल लोडेड कंडिशनला चाललाय त्याच्या, ठीक आहे. आता 800च्या पुढं 10% ओव्हरलोड कंडिशन असते, ठीक आहे. म्हणजे 800च्या 10% किती, 880. आता ह्याच्यासाठी बघा हे काय 880 म्हणजे इथून इथपर्यंत हे काय ओव्हरलोड आहे.
ओव्हरलोड. ठीक आहे, इथपर्यंत पण सिस्टम स्टेबल राहायला पाहिजे. आणि मग 881 ही काय असणार आहे? 881 व्हॅल्यू म्हणजे पिकअप व्हॅल्यू असणार आहे. 881 एम्पियर म्हणजे काय असणार आहे? पिकअप व्हॅल्यू. ठीक आहे, हे असं. तर ते पिकअप व्हॅल्यू, मग त्यात काय म्हणले बघा, मिनिमम व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युएटिंग क्वांटिटी अबोव्ह विच रिले ऑपरेट्स. त्याच्या वर ऑपरेट झाला पाहिजे. ठीक आहे, तो इथं ऑपरेट होता का म्हणे ओव्हरलोडला, ते हाय पुढं. त्यानंतर बघा रिसेट लेवल, द व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युएटिंग क्वांटिटी बिलो विच रिले रिसेट टू नॉर्मल. तो रिसेट होतोय. आता ती पण कुठली असणार आहे? बिलो विच म्हणजे 880 असणार आहे. 881 ला पिकअप होतोय, 880 ला तो रिसेट होतोय. ठीक आहे, मग ही काय असणार आहे? रिसेट व्हॅल्यू असणार आहे. रिसेट व्हॅल्यू. ओके, बघा हे रिसेट व्हॅल्यू. त्यानंतर बघा ऑपरेटिंग टाइम. हा, टाइम बिटवीन ऍक्च्युएटिंग क्वांटिटी एक्सिड्स पिकअप व्हॅल्यू. म्हणजे ज्या वेळेला समजा ऑपरेटिंग टाइम म्हणजे काय, त्याचा रिले जो ऑपरेट होणार आहे तो ट्रिप सिग्नल ब्रेकरला देणार आहे तिथपर्यंत टाइम, आणि स्टार्ट कुठनं होणार आहे? ज्यावेळी हा 880 पासून 881 पर्यंत जाईल त्यावेळीपासून. ओके, ज्यावेळी तो पिकअप व्हॅल्यूला जाईल, पिकअप व्हॅल्यूच्या त्या पॉइंटला पोहोचेल, त्या पॉइंट पासून ते तो ट्रिप सिग्नल ब्रेकरला देईपर्यंत. ठीक आहे, तो ट्रिप सिग्नल सेंड करणार, म्हणजे त्याच्यातनं त्या रिले मधनं सिग्नल आउट होणार आहे ब्रेकर पर्यंत जायला. तर तो वेळ म्हणजे काय असणार आहे? त्याचा ऑपरेटिंग टाइम, रिले ऑपरेटिंग टाइम. ठीक आहे, ओके. रिले कॉन्टॅक्ट क्लोज म्हणलं. ठीक आहे, कुठनं? ऍक्च्युएटिंग क्वांटिटी एक्सिड्स पिकअप व्हॅल्यू टू रिले कॉन्टॅक्ट क्लोज अप टू, मी इथं म्हणतो असं, अप टू. अप टू सॉरी, ऍक्च्युएटिंग क्वांटिटी एक्सिड्स पिकअप व्हॅल्यू अप टू रिले कॉन्टॅक्ट क्लोज होईपर्यंत वेळ म्हणजे कुठला? ऑपरेटिंग टाइम. ठीक आहे, मग बघा पुढं रिसेट टाइम. रिसेट टाइम काय म्हटले? टाइम बिटवीन ऍक्च्युएटिंग क्वांटिटी फॉल्स बिलो रिसेट व्हॅल्यू and relay returns to normal position. Reset time. Okay. Actuating quantity falls below reset value. ज्या वेळेला 881 पासून ते 880 पर्यंत जस्ट आला, तिथं तो टायमर स्टार्ट होणार आणि अप टू कुठं? रिले कॉन्टॅक्ट नॉर्मल पोझिशनला येईपर्यंत. म्हणजे नॉर्मल पोझिशन म्हणजे रिले कॉन्टॅक्ट ओपन असतात. ओके, नॉर्मल पोझिशन म्हणजे रिले कॉन्टॅक्ट ओपन. ज्यावेळी रिले मधनं ऍक्च्युएटिंग व्हॅल्यू च्या लिमिट पेक्षा एक्सिड होत आहे त्यावेळी रिले कॉन्टॅक्ट क्लोज होतं. म्हणजे ऑपरेटिंग जे पॅरामीटर म्हणजे स्टेज आहे त्याची, ती रिले कॉन्टॅक्ट क्लोज होण्याचे, बरं का, रिले कॉन्टॅक्ट क्लोज होण्याचे. आणि नॉर्मल कंडिशन मध्ये रिले कॉन्टॅक्ट ओपन असतात, हे लक्षात ठेवा. ओके, टू नॉर्मल पोझिशन. ओके, त्यानंतर बघा पुढे काय म्हणले? प्रायमरी रिलेज. हा, आता हे पण एक बेसिक पॅरामीटर्स आहे त्याच्यातले. बेसिक पॅरामीटर ज्यावेळी आपण हा चॅप्टर चालू करणार आहे त्याच्या आधी हे थोडेसे आपल्याला माहित पाहिजे. असं बघा, प्रायमरी रिलेज मध्ये काय म्हणले? कनेक्टेड डायरेक्टली टू द सर्किट टू बी प्रोटेक्टेड. म्हणजे ज्या सर्किटमध्ये
जे सर्किट प्रोटेक्ट करायचं आपल्याला त्याच्यात डायरेक्ट त्या सर्किटमध्ये लावले जातात. ओके. आणि सेकंडरी रिलेज मध्ये कुठले बघा, सेकंडरी रिलेज आता कसं असतंय, समजा एखादी ट्रान्समिशन लाईन आहे मोठी, ठीक आहे. या ट्रान्समिशन लाईन मधला करंट, ऍक्च्युअल करंट किती असतो, फार फार जास्त असतो. म्हणजे समजा 1000 अँपियर टू 1500 अँपियर एवढा जास्त करंट आहे. मग ह्या जास्त करंटला कसं सेन्स करणार ना आपण, मग त्यासाठी कोणाची एंट्री होते, सिटी आणि पीटीची. ओके. सिटी काय करतात, सिटी काय असते, करंट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, करंट स्टेप डाऊन करतो तो, ठीक आहे. आणि पीटी नाही, तसं नाही म्हणायचं, व्होल्टेज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे असं समजून घ्या, ठीक आहे. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर ते आहे, पण आपण काय म्हणून वापरतो त्याच्यात. आणि हे लक्षात ठेवा, कारण पुढं ज्यावेळी आपण सीटीपीटीचं डिस्कशन करणार आहे ना, त्याच्यात असे बरेच पॅरामीटर आहेत, जरा तिथं आपलं डोकं फिरवून टाकतात ते पॅरामीटर्स, ठीक आहे. पण तिथं जर हे वाक्य लक्षात ठेवलं तुम्ही, तर तुम्हाला ती कन्सेप्ट समजायला सोपी जाते. काय काय गोष्टी असतात अशा, म्हणजे बघा, कन्सेप्ट सोप्याच असतात, फक्त आपले एक कुठली तरी एक लिंक मिस झालेली असली ना, तर मग ते आपल्याला क्लिअर होत नाही, लक्षात राहत नाही, म्हणजे आपल्याला जड जाते ती कन्सेप्ट समजायला. एकच लिंक असेल मधली लिंक, ती लिंक आपल्याला जोडता येत नाही, ठीक आहे, जोडली जात नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर ती लिंक सीटी आणि पीटीच्या बाबतीत काय आहे, कुठली, आता तुम्ही, हा, काय तो सीटी म्हणजे स्टेप डाऊन करंट ट्रान्सफॉर्मर आणि पीटी म्हणजे स्टेप डाऊन व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. हा, आता त्यामध्ये बघा, सेकंडरी रिलेज कोणाला म्हटले, जे रिले सेकंडरी रिलेज कोणाला म्हटलंय, म्हणजे ते सीटी आणि पीटी थ्रू जोडलेले असतात. ओके. म्हणजे बघा, इथं एवढा करंट आहे, तर काय असणार आहे, इथं इथं अशी एक सीटी असते, यातला करंट 1000 अँपियर आहे ना, तर यातला करंट 1 to 5 अँपियर एवढ्या रेंज मध्ये त्याला स्टेप डाऊन केला जातो, तो करंट 1 to 5 अँपियर मध्ये. 1 to 5 अँपियर मध्ये कमी केला ना, तर त्या करंटला मेजर केलं जाते परत, ठीक आहे. यस, म्हणून बघा ते सेकंडरी रिलेज. ओके. आता ऑक्झिलरी रिले काय, असिस्ट मेन रिलेज. ओके. म्हणजे जे मेन रिलेचे ऑपरेटिंग पॅरामीटर्स आहेत ना, ते पॅरामीटर्स मेजर करायला ऑक्झिलरी रिलेज वापरले जातात. समजलं का, मेन रिलेसाठी जे इनपुट देणार आहेत काय काय, त्यासाठी, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादा टेम्परेचर सेन्सिंग रिले, तर त्याला टेम्परेचर डिटेक्शनचा एक रिले पाहिजे ना, म्हणजे एक डिव्हाइस पाहिजे, ठीक आहे, जो टेम्परेचर मॉनिटर करणार आहे, तो रिले म्हणजे ऑक्झिलरी रिले मध्ये येणार. ओके. समजा एखादा प्रेशर सेन्सिंग रिले, ओके, तो प्रेशर सेन्सिंगचं जे आउटपुट आहे ते देणार मेन रिलेला. ओके. आणि मेन रिले ब्रेकरला सिग्नल पाठवणार आहे, ठीक. म्हणजे असे जे कॉम्बिनेशन असेल, जो असिस्ट करतो मेन रिलेच्या फंक्शनला, जो असिस्ट करणार आहे, त्याच्यातला पॅरामीटर, एखादा पॅरामीटर असा वेगळा पॅरामीटर त्याला इनपुट द्यायला असिस्ट करणार आहे, त्याला आपण म्हणतो ऑक्झिलरी रिलेज, त्याला म्हणतो ऑक्झिलरी रिलेज, ठीक आहे. ओके. बघा काय म्हणले पुढं, ऑपरेट बेस्ड ऑन ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ सर्किट्स. ओके. कॅन बी इन्स्टंटेनियस और टाइम डिले, ठीक आहे, ते आपल्याला ऍडजस्ट करता येतं. ओके. इन्स्टंटेनियस पण असू शकते किंवा टाइम डिलेड पण असू शकते, आपल्याला ऍडजस्ट करता येते ते ऑक्झिलरी रिलेज. पुढे बघा, हा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिस्टम प्रोटेक्शन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिस्टम प्रोटेक्शन, ठीक आहे.
त्यामध्ये हे मेन ऑब्जेक्टिव्ह. ओके, मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचं? प्रोव्हाइड फास्ट आयसोलेशन ऑफ फॉल्टी सेक्शन. प्रोटेक्शन सिस्टमचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे की फास्ट ऑपरेशन, लवकरात लवकर फॉल्टी सेक्शन तुम्ही आयसोलेट करून टाका, लवकरात लवकर त्यातनं डिस्कनेक्ट करून टाका. ठीक आहे, का बरं? टू मिनिमाइज डॅमेज किंवा मिनिमाइज आउटेज टाइम. ओके, मिनिमाइज आउटेज टाइम. आउटेज टाइम म्हणजे लक्षात आलं? आउटेज टाइम म्हणजे कसं असतंय, काय बघा आता, हे आपलं जे ट्रान्समिशन ग्रिड आहे ना, त्याचा जो रेव्हेन्यू असतोय तो, ते ट्रान्समिशन ग्रिड जितकं जास्त सर्व्हिस मध्ये असेल त्याच्यावर तो रेव्हेन्यू असतो. ठीक आहे, त्याला म्हणजे कुठले डिस्कॉम, म्हणजे डिस्कॉमला पैसे कधी मिळणार आहेत? आपल्या घरापर्यंत वीज आली तर, इलेक्ट्रिसिटी आली तर त्याला पैसे मिळणार. ते जर बंद असेल तर नाही मिळणार. म्हणजे बघा, त्याच्यामुळे त्याच्यात त्या कंपन्यांचं ब्रेड अँड बटर डिपेंड आहे ना. जितके जास्त लाईन सर्व्हिस मध्ये राहतील तितके जास्त त्यांना फायनान्स मिळणार आहे त्यांना. ओके, फायनान्शियल प्रॉफिट आहेत त्यांचे. म्हणून ते रिलेचं मेन पर्पज काय असलं पाहिजे? टू मिनिमाइज आउटेज टाइम. आउटेज टाइम म्हणजे तोपर्यंत त्यांची लाईन सर्व्हिस मध्ये नसणार आहे. ठीक आहे, सर्व्हिस मध्ये नसणार आहेत त्याच्यामुळे प्रॉफिट नाही, म्हणजे त्यांचं, हा, त्यासाठी आउटेज टाइम कमीत कमी करायचं हे रिलेचा किंवा सर्किट ब्रेकरचा पर्पज असतो. ठीक आहे, कीप रेस्ट ऑफ सिस्टम हेल्दी. पुढे काय म्हणले? कीप रेस्ट ऑफ सिस्टम हेल्दी. नॉर्मलच पॉइंट आहे, असे जास्त अवघड नाही. ठीक आहे, बघा ह्यात एक फार महत्वाचा पॉइंट इथे दिलाय यामध्ये, म्हणून इन्क्लूड केला बघा हा. प्रोटेक्शन सिस्टम बद्दल कोण जर विचारलं तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणणार? प्रोटेक्शन म्हणजे ते प्रिव्हेन्शन नाही, फॉल्ट तुम्हाला प्रिव्हेंट करता येत नाही. ठीक आहे, ते शक्य नाही. तर मिनिमायझिंग डॅमेज अँड ड्युरेशन ऑफ फॉल्ट, हे त्याचा मिनिंग आहे ऍक्च्युली. प्रोटेक्शन म्हणजे तुम्ही फॉल्टला प्रिव्हेंट करू शकत नाही, ते काय होणारच आहे. ठीक आहे, फॉल्ट होणार आहे, ऍबनॉर्मल कंडिशन्स येणार आहेत, त्याला आपण प्रिव्हेंट नाही करू शकत. पण मिनिमायझिंग साठी आपण एफर्ट्स घेऊ शकतो ऍज अ इंजिनियर म्हणून. आणि मिनिमायझिंग म्हणजे कोणते? जे डॅमेजेस, सिस्टमला जे डॅमेज होणार आहे ते कमीत कमी कसं ठेवता येईल ते आपण प्रयत्न करू शकतो. ओके, आणि ड्युरेशन ऑफ फॉल्ट, तर ड्युरेशन कसं कमीत कमी करता येईल ते बघू शकतो. ओके, ड्युरेशन ऑफ फॉल्ट कमीत कमी कसा करता येईल ते. पुढे बघा, हा, हे आता इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत, बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत, इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा रिलेसाठीचे. बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिले, स्पीड ऑफ ऑपरेशन. ठीक आहे, आता ते पण बघूया आपण काय काय आहेत ते, फक्त नाव लक्षात घ्या, ते डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. स्पीड ऑफ ऑपरेशन, सेन्सिटिव्हिटी, सिलेक्टिव्हिटी, रिलायबिलिटी, सिम्प्लिसिटी, स्टेबिलिटी आणि इकॉनॉमिक्स. ओके, ते बघूया आता, हे 7 पाहिजेत, वन बाय वन बघू. स्पीड ऑफ ऑपरेशन, हा काय म्हटलं बघा, स्पीड ऑफ ऑपरेशन, फॉल्ट शुड बी क्लिअर्ड क्विकली, फास्ट आयसोलेट झाला पाहिजे. म्हणजे स्पीड ऑफ ऑपरेशन काय पाहिजे? जास्त पाहिजे का कमी पाहिजे? स्पीड जास्त पाहिजे. आणि टाइम, करेक्ट, स्पीड ऑफ ऑपरेशन जास्त पाहिजे. फॉल्ट शुड बी क्लिअर्ड क्विकली, reduces equipment damage and system instability.
ठीक आहे. आता का जास्त पाहिजे स्पीड ऑफ ऑपरेशन? तर कारण स्पीड जर कमी झाला तर थर्मल स्ट्रेस वाढतो आणि मेकॅनिकल स्ट्रेस पण वाढतो. ओके, म्हणजे बघा थर्मल स्ट्रेस म्हणजे काय, करंट वाढणार आहे. फॉल्ट झाला की सिस्टम मधला करंट वाढणार आहे. करंट वाढला की I²R लॉसेस वाढले त्याच्यातले. ठीक आहे. आणि म्हणजे ऍक्च्युली तो ते जास्त असतो की थर्मल स्ट्रेस. तुम्ही आपण त्याला म्हणजे फार लाईटली घेतोय. ज्यावेळी मी पण स्टडीच्या फेजमध्ये होतो ना, काय एवढं असतं असं वाटत होतं. पण ज्यावेळी एक्झाम्पल बघितले, थर्मल स्ट्रेस आयडेंटिफाय करणं किती गरजेचं असतं किंवा मेकॅनिकल स्ट्रेस हे जज करणं किती गरजेचं असतंय. म्हणजे असे बॉम्ब फुटल्यासारखे फुटतात ते. ठीक आहे. कंडक्टर असे तुम्ही पाण्याचा सडा मारता की नाही असं, तसं ते त्याचे कंडक्टरचं मेटल ते असं पसरते. ते असं सडा मारल्यासारखं असं पसरते ते. काय असे टिपके 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 पडतात असं. असं वाटतं की यार, किती भारी डिझाईन बघितल्यावर. होय, पण एवढं डेंजर असतं ते असं. म्हणजे असे 5-5, 6-6 मीटर मीटर लांब कंडक्टर असे ते गायबच होते. गेलं कुठं? दिसतच नाही. खाली पण नाही कुठे, ते पसरलं सगळं. एवढं ज्यावेळी कंडक्टर स्नॅप होतं ना, त्यावेळी ते असं हलतोय पूर्ण, तो सगळीकडे असं ते उडून टाकतो. पाण्याचे कसे पाण्याच्या पाईपनं पाणी आलं, पाईप गोल फिरवली की कसं पाणी सगळीकडे शिंपडलं जाते की नाही, तसं. ओके. आणि मेकॅनिकल स्ट्रेस, समजा व्होल्टेज वाढलं, सिव्हिअर लेवलला गेलं, तर त्यावेळी जे बुशिंग असतात त्याचे इन्सुलेटरचे, ते इन्सुलेटरचे बुशिंग, हा, ते पण असे फुटतात ना की, म्हणजे एक एक एक्झाम्पल आहे तर तुम्हाला सांगतो. किती बघा, जवळजवळ 1-1.5 फुटाची भिंत, कॉन्क्रीटची भिंत, त्याला होल पाडून गेलेत ते. म्हणजे पोचले इन्सुलेटरचे तुकडे ना, घरातली बशी बघितली, बशी फुटल्यावर कसे ते तुकडे येतात, ते तुकडे भिंतीला होल पाडून गेलेत पासून झाले. ट्रान्सफॉर्मरचे जे रेडिएटर्स असतात त्याचे फिन्स बघितले, ट्रान्सफॉर्मरचे रेडिएटर, ते त्या रेडिएटरला होल पाडून गेले. जे आरपार असं आहे. भिंत किती, 1.5-2 फुटाची भिंत जी असते ना, ती होल पाडून गेली. इतकं डेंजर असेल, माणूस काय बोलता. ओके, म्हणून सेफ्टी माहित पाहिजे, सेफ सगळ्यात. आणि हे पण बघा, आपल्याला शिकायचं पण हा पर्पज काय आहे की आपल्याला ह्या पण गोष्टी माहित पाहिजेत की ह्या चुकांचे कॉन्सिक्वेन्सेस काय होते. ओके, बऱ्याच वेळेला बऱ्याच जे ऍक्सिडेंट्स होतात ना, ते ऍक्सिडेंट्स होतात की आपल्याला त्या सिस्टम बद्दल प्रॉपर नॉलेज नसते. समजलं का, त्याच्या कॉन्सिक्वेन्सेस बद्दल प्रॉपर नॉलेज नसते. असं बघितलं असेल, रील्स बिल्स येतात बघा मुंबईच्या साईडला, काय तर येडी लोक असतात, ते हात बाहेर काढून काय तर नाचायचं, त्या ट्रेनच्या वर जायचं. ठीक आहे, काय तर रील्स बिल शूट करताना ते तसलं करतात, धडकलेलं, पडलेलं, हे पण दिसतंय त्या रील्स मध्ये पुढे. परवाच एक म्हणजे एक रील बघितली, तो ट्रेनच्या वर चढला होता, व्हिडिओ बनवत होता. आता त्याला माहितच नाही की बाबा वरची ट्रान्समिशन लाईन आहे, म्हणजे वरती हाय व्होल्टेज लाईन आहे, आणि त्याला हे बी माहित नाही की त्याच्या भोवती इंडक्शन असते. त्याला काय वाटलं की लाईनला हात लावला नाही म्हणजे मी वाचतोय, आणि हात लावत नाही मी, अंतर जास्त आहे, त्याची समज अशी. पण त्याला हे माहित नव्हतं की इंडक्शन पण असते, इंडक्शन झोन पण असते, ट्रान्समिशन लाईन अशी आहे समजा, याच्या भोवती इंडक्शन झोन आहे. म्हणजे ऍक्च्युअल जे कॉन्टॅक्ट पॉइंट आहे जो त्या कंडक्टरचा, तो अजून वाढलाय. म्हणजे त्याला दिसताना एवढा कंडक्टर दिसत असेल, पण इनव्हिजिबली कंडक्टरची साईज एवढी झाली इथपर्यंत. कारण हे काय इंडक्शन झोन आहे. समजलं, त्याला हात लावला की संपलं, तिथं जरी गेला तरी संपलं. असे इन्सिडेंट होतात, म्हणून हे सगळं माहित पाहिजे. म्हणून बघा, थर्मल स्ट्रेस, मेकॅनिकल स्ट्रेस, ह्या गोष्टी माहित पाहिजे. समजा तुम्ही जॉबला लागला,
अशा ठिकाणी. तर कायम डोक्याला हेल्मेट पाहिजे आत यार्डात जाताना, म्हणजे त्या इक्विपमेंटच्या जवळनं जाताना. ठीक आहे. काय काय लोक, बरीच लोक असे असतात की सेफ्टी गॉगल्स पण वापरतात. सेफ्टी गॉगल्स वापरायचे. ओके. परत ते इंडक्शन झोन इंडिकेटर टेस्टर मिळतो एक. टेस्टर असतो एक. तो जर तुम्ही खिशाला वगैरे अडकवला किंवा हातात ठेवला ना, तर तुम्हाला इंडक्शन झोनचं इंडिकेशन दाखवते. ते परचेस करा स्वतः वापरा तसं. तर ह्या गोष्टी असतात, ते माहित पाहिजे आपल्याला असं. ठीक आहे. ते बघा, काय स्पीड ऑफ ऑपरेशन, त्यात मेकॅनिकल स्ट्रेस सांगितलं तुम्हाला. तो स्ट्रेस काय होतोय, कधी वाढतोय, त्या बुशिंग वर वाढतोय, इन्सुलेटरवर वाढतोय. ते जर मॅनेज नाही झालं त्याला फुटते. आणि ते कशामुळे वाढतंय, व्होल्टेज राईज जे झालंय ते जास्त वेळेसाठी सस्टेन राहिले म्हणून बघा, डिले कॉजेस. तर ते व्होल्टेज जास्त वेळेसाठी सस्टेन राहिलं, जर आपले ओव्हर व्होल्टेज रिले ट्रिप नाही केले, त्यांनी जर ब्रेकरला सिग्नल नाही दिलं लवकर, तर काय होणार आहे, ओव्हर व्होल्टेज जास्त वेळ राहणार सिस्टम मध्ये, मेकॅनिकल स्ट्रेस वाढतो त्यावेळी. इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस किंवा मेकॅनिकल स्ट्रेस असं म्हणतात. त्यानंतर बघा, सेन्सिटिव्हिटी, ॲबिलिटी टू डिटेक्ट मिनिमम फॉल्ट करंट, याला म्हणायचं सेन्सिटिव्हिटी. ओके. ॲबिलिटी टू डिटेक्ट मिनिमम फॉल्ट करंट. आता ह्याचा अर्थ काय बघा, आता थोडस समजून घ्या ह्याला. म्हणजे ह्या गोष्टी कशा असतात. अरे, ओके. आता बघा, मगाचंच एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. मॅक्सिमम करंट किती होता, 800 एम्पियर. मॅक्सिमम करंट 800 एम्पियर. बरं, ठीक आहे. तर काय काहींना असे आकडे आवडत नाही, फिक्स पाहिजेत ना, म्हणजे मधले मधले पाहिजेत. 100, 500, ते 800 मध्ये. 800 काय म्हणतात, 800 काय, होय की नाही. असतं एकेका शिकवण्यात आलेले आहेत फीडबॅक मला असे, तुम्ही 800 का घेताय, 500 घ्या. 500 इज माय फेवरेट नंबर, लकी नंबर, असं असतं. माझं नाही, माझी मतं वेगळी आहेत त्या बाबतीत. लकी नंबरला पाया पडायचं नाही. बघा, माझं लॉजिक काय माहिती का, काय काय लोक असतात बघा, लकी नंबर असेल तर गाडीवर तो नंबर, मोबाईलचा तो नंबर. ठीक आहे, असं असते लकी नंबर. माझं मत असं आहे, अनलकी नंबर जवळ ठेवायचा, लकी नंबर नाही ठेवायचा. लकी नंबर तर लकी आहेच ना आपल्यासाठी. हा, मग आपली काळजी कुणाची घ्यायची, आपल्याला अनलकी नंबरची. त्याला पाय पडत, बाबा तू बिघडू नको, तू तेवढं बरोबर राहा माझ्या, त्याला रोज पाया पडायचं. समजा एखाद्याचा लकी नंबर काय तर आहे 3, रोज ह्याला पाया पडलं पाहिजे ना, ठीक आहे नाही. समजलं का, 4 नंबर समजा लकी आहे, 4 नंबरला काय एवढं काळजी करायची, लकीच आहे ना तू, कधी जर आला तर मला फायदाच करून जाणार आहे. प्रॉब्लेम काय, ह्यो जर आला चुकून तर मग डॅमेज करणार. म्हणून ह्याला पाया पडायचं जास्त, अनलकी नंबर. रोज पाया पडायचं असेल तर त्याला जवळ ठेवलं पाहिजे. गाडीचं किचन आहे, त्याच्यावर लकी म्हणजे अनलकी नंबर 3, हो की नाही. किचनवर दिसलं पाहिजे गाडीवर बसताना व्यवस्थित, कारण ते जर बिघडले तर मग बिघडलं म्हणायचं सगळं. ठीक आहे, बघा सांगतो. समजा 500 एम्पियर हा काय मॅक्सिमम करंट आहे, मॅक्सिमम करंट 500 एम्पियर. ठीक आहे, याचे 10% म्हणजे ओव्हरलोड करंट असणार आहे. म्हणजे किती, 550 एम्पियर. हा म्हणजे अप टू ओव्हरलोड लिमिट. ठीक आहे, आता याच्या पुढं जरा जर गेला करंट,
ओके, तर तो फॉल्ट डिटेक्ट झाला पाहिजे. आता तुम्ही काय म्हणणार, जरा जरा म्हणजे ते जरा म्हणजे किती, जरा जरा ते किती, तर 551. ओके, मग ह्याला आपण सिलेक्ट म्हणजे सेन्सिटिव्हिटी म्हणता येईल का तसं, तर कधी बघा 550 जरा वर म्हणजे हा पण आहे ना, हा पण आहे, हा पण आहे, ठीक आहे, हा पण आहे. मग तुम्ही काय म्हणणार, याला सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, इथं जरा कमी, इथं जरा कमी, इथं अजून कमी. समजलं, सेन्सिटिव्हिटी कळाली काय ते. हा, विसरायचं नाही नंतर, बघा नंतर विचारणार आहे मी, विचारणार आहे बरं का. हे तुम्हाला वाटत असेल हे काय सांगाल सर, काय चिल्लर सांगायला तुम्ही, नॉन सेन्स. ओके, हे माहित आहे आम्हाला, जरा पुढे जाऊ दे की अजून, ठीक आहे, मग कळत. आणि त्यानंतर मेजरमेंट चालू करायचं आपल्याला. ते मेजरमेंट मध्ये जर अजून आहे एरर, प्रिसिजन, ऍक्युरसी, इथं तर घायला येते. मग काय असं कसं, कुठलं ऍक्युरसी आणि कुठलं प्रिसिजन काहीच कळत नाही, ठीक आहे. पण हे लक्षात ठेवा, सेन्सिटिव्हिटी, सेन्सिटिव्हिटी कुठे जास्त आहे, येतं काय म्हणले बघा, ability टू डिटेक्ट मिनिमम फॉल्ट करंट, मिनिमम फॉल्ट करंट मस्ट गिव्ह ट्रिप सिग्नल इवन फॉर स्मॉल फॉल्ट. आता 550च्या वर गेला करंट, जरा जर वर गेला तो फॉल्ट म्हणून कंडिशन, फॉल्ट म्हणून कन्सिडर करणार, तो ट्रिप करणार, म्हणून स्मॉल असं म्हटले, ठीक आहे, स्मॉल फॉल्ट्स. ओके, पुढे आता बघा सिलेक्टिव्हिटी. आता काय म्हणले बघा, सिलेक्टिव्हिटी, डिस्क्रिमिनेशन, ठीक आहे, ओनली फॉल्टी सेक्शन शुड बी आयसोलेटेड. बरोबर आहे का नाही, फॉल्ट झाला की जेवढा फॉल्टी सेक्शन आहे तेवढाच आयसोलेट झाला पाहिजे, हेल्दी सेक्शन राहायला पाहिजे. ओके, पण जर ती प्रॉपर्टी नसेल सिलेक्टिव्हिटीची, तर काय होते मग, हेल्दी सेक्शन पण आयसोलेट करते ते. हा, आता हे बघा आपले 2013ची 12-13ची घटना, ब्लॅकआउट, सुशील कुमार शिंदे होते, रेजिग्नेशन दिलं, त्यावेळी एनर्जी मिनिस्टर होते, ठीक आहे. ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे बरं का, म्हणजे जे मिनिस्टर्स असतात ना त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. त्यांच्या जर पहिला होत तसं, आता हे या सरकारमध्ये नाहीच म्हणतात, रेजिग्नेशन देणार नाही. ते ते लोक म्हणजे पहिलाच नको म्हणतो, ते बीजेपी वाले नको म्हणतो, रेजिग्नेशन नाही. बहुतेक मला वाटते आपल्या एज्युकेशन मिनिस्टर्स म्हटले बाबा लय व्हायला लागले दंगा, मीच देतो. पण बाकीच्यांनी आवडून झाले होते, रेजिग्नेशन देत नसतो आपण म्हणतो, पण आधी होत होते असं. एखादं रेल्वे मिनिस्टर आहे समजा, रेल्वेचा एखादा ऍक्सिडेंट झालाय, लगेच रेजिग्नेशन दिलं. ओके, कारण ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत होते, आता नाही घेत. काय कमी असं चुकीचं आहे हे, ठीक आहे, खरं सांगतो चुकीचं आहे. मग त्यावेळी काय झालं होतं, ते जे फॉल्ट झाला त्यावेळी बघा काय झालं होतं, ग्वालियर बिना लाईन होती, ठीक आहे, ट्रान्समिशन लाईन होती, EHV लाईन, आणि ती ओव्हरलोड झाली होती, ओव्हरलोड पण एक्स्ट्रीम लेवलला झाली होती. आणि ओव्हरलोड एक सेक्शन छोटासा ओव्हरलोड झाला होता, पण काय झालं, त्याला जेवढे जेवढे रिले लावले होते ना, त्या रिलेनी सगळ्याच रिलेनी ती ओव्हरलोड कंडिशन डिटेक्ट केली, आणि ती ओव्हरलोड फॉल्ट म्हणून डिटेक्ट केली नंतर. ते पण आहे पुढं पुढे लक्षात येईल तुम्हाला, जसं आपण पुढे जाऊ ना तसं तुम्हाला सांगतो ते डिस्टन्स रिलेमध्ये काय झालं होतं, ऍक्च्युअल तिथं काय झालं होतं, हे एक्झाम्पल परत रिपीट होणार, पण आता पुरतं ह्या पॉइंटसाठी समजून घ्या. तर काय झालं होतं की एक एक छोटासा सेक्शन तो ओव्हरलोड झाला होता, म्हणजे
कन्सिडर काय होतं आपल्याला की जेवढा सेक्शन ओव्हरलोड झालाय तेवढाच तो आयसोलेट झाला पाहिजे, बस. पहिलाच तो ओव्हरलोड झाला होता, फॉल्टी पण झाला नव्हता, तरी आपल्या रिलेने आपल्या प्रोटेक्शन सिस्टमने ते फॉल्ट म्हणून डिटेक्ट केला आणि आयसोलेट करायला गेली सिस्टम. पण आयसोलेट करताना जेवढा तो ओव्हरलोडेड सेक्शन आहे तेवढाच आयसोलेट नाही केला. जे हेल्दी डिव्हायसेस होते ना त्यांनी पण फॉल्ट सेन्स केला. म्हणजे बघा तिथं काय फसलं त्यांचं, सिलेक्टिव्हिटी फसली. सिलेक्टिव्हिटी ही जी प्रॉपर्टी होती ना ती प्रॉपर्टी त्या रिलेकडे नव्हती. डिस्क्रिमिनेशन म्हणजे जेवढा फॉल्ट माझा जेवढा एरिया आहे बाबा तेवढा मी प्रोटेक्ट करणार, जेवढा एरिया मला मॉनिटर करायला सांगितलं तेवढा मी बघणार, जेवढा माझ्या अंडर नाही आहे तेवढं नाही करणार. हे रिले जरा शाने होते, त्यांनी सगळंच मॉनिटर करायला चालू केलं. ए बाबा तू आपला भाऊ आहेस, तुझ्याकडे फॉल्ट, चल ट्रिप, असं एरिया वाटूनच घेतला नव्हता त्यांनी. ते काय होतं त्यांच्याकडे सिलेक्टिव्हिटी नव्हती त्यावेळी त्या रिलेंकडे. आणि हेल्दी पार्ट मधला म्हणजे त्यांचा झोन नव्हता तो प्रोटेक्ट करायचा, तरी पण त्यांनी तो सेन्स केला तिकडचा तो एरिया, तो झोन, आणि फॉल्ट कमांड दिली ब्रेकरला, झालं सगळं ब्लॅकआउट. ओके. आणि फार अवघड असं, फार डेंजर कंडिशन असेल, सिव्हिअर कंडिशन असेल, सिव्हिअर, पूर्ण हेल्थ केअर सिस्टम अफेक्ट होतात, बिझनेसेस अफेक्ट होतात, आणि जी आपली इकॉनॉमी असते ना ती म्हणजे एका तासाला ह्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवर म्हणजे थाउजंड्स ऑफ क्रोअर बिझनेस किंवा टर्नओव्हर पैसा त्याच्यावर फ्लो होत असतो, त्याच्यावर डिपेंड असतो एका तासासाठी. म्हणजे 10,000 पण नाही त्याच्या पुढं, पण म्हणून लॅक्स ऑफ क्रोर्स एवढे एका तासासाठी तर तेवढा तो फ्लो होत असतो, अमाऊंट फ्लो होत असते, पैसा डिपेंड असतो त्याच्यावर, आणि ते सगळं जाते, सगळं फेल होते. ठीक आहे. काय काय ठिकाणी असं आहे की म्हणजे जर समजा पॉवर ग्रीड फेल झालं तर इकॉनॉमी कोलॅप्स व्हायचे चान्सेस, इकॉनॉमी कोलॅप्स होतात. चेष्टा आहे का सांगा. ओके. म्हणजे इकॉनॉमी कोलॅप्स झालं म्हणजे समजलं, आपण काय करायचं मग नंतर, भाले जिंगालाला हु हु करत जायचं, सगळीकडे फिरायचं, त्याला कंदमुळ, हेच झाडाचा पाला खाल्लाय, खोड खाल्ले, हे चालू होणार आपलं मग नंतर, समजलं. ते डेंजर असेल. म्हणजे बघा इलेक्ट्रिसिटी ग्रीड किती इम्पॉर्टंट आहे, समजलं का. एका क्षणात तुम्हाला टाइम ट्रॅव्हल करून पास्ट मध्ये नेऊ शकते ते, समजलं का. पास्ट मध्ये जायला पॉसिबल आहे का नाही, तुम्हाला जोक नाही कळाला हा. म्हणजे ऍक्च्युली क्वांटम मेकॅनिक्स मध्ये एक कन्सेप्ट आहे की म्हणतात की फ्युचर मध्ये जाणं पॉसिबल आहे, पास्ट मध्ये जाणं पॉसिबल नाही. ठीक आहे. पास्ट मध्ये जाणं, त्याच्यात एक मॅड सायंटिस्ट पॅराडॉक्स आहे. पास्ट मध्ये जाणं का पॉसिबल नाही, म्हणजे समजा तुम्ही डिव्हाइस तयार केलं, टाइम मशीन तयार केली, ओके, तुम्ही तयार केली आणि तुम्ही पास्ट मध्ये गेला, जो तयार केली त्यालाच मारलं, आता जो तयार केलं त्याचं एक्झिस्टन्स संपलं ना. म्हणून काय म्हणते की युनिव्हर्स पास्ट मध्ये जायला प्रमोट करत, म्हणजे आपल्याला इलिजिबल करत नाही, आपल्याला देत नाही, ते रेजिस्ट करते. फ्युचर मध्ये जाणं पॉसिबल आहे, पास्ट मध्ये जाणं पॉसिबल नाही. पण आपल्या इलेक्ट्रिसिटी ग्रीड मध्ये पास्ट मध्ये जाता येते. ग्रीड जर फेल झालं मग झालं, फूड बंद, क्लोदिंग बंद, इंटरनेट बंद, काय करणार आहे मग. काय करायचं मग, जाळ लावायचं मध्ये, झिंगाला हुक हुक झिंग, तेच चालू. लाईटी बंद, 7 वाजता, लोक किती वाजता, 7 वाजता झोपणार, अंधार पडला की झोप. ओके. ठीक आहे. त्यानंतर बघा रिलायबिलिटी. रिलायबिलिटी मध्ये काय म्हटलंय की ऍश्युरन्स ऑफ करेक्ट ऑपरेशन 100%. ओके. रिलायबिलिटी म्हणजे की आपण त्याच्यावर डिपेंड आहे. आता बघा ते पण पुढे म्हणले, ते पण शब्द जे आहेत ना ते शब्द पुढे प्रॉपरली एक्सप्लेन केले त्यांनी. डिपेंडेबिलिटी आणि सिक्युरिटी. डिपेंडेबिलिटी म्हणजे ज्यावेळी गरज आहे त्याच वेळी ऑपरेट झाला पाहिजे. डिपेंड आहे, ज्यावेळी आम्हाला मित्राची गरज आहे त्यावेळी मित्र आला पाहिजे, तर म्हणायचं मैत्री, नाहीतर काय उपयोग आहे त्याचा, बघा नाही. गरज आहे त्याच वेळी ते आलं नाही आपल्याला मदतीला, ठीक आहे,
त्याला पाया पडायचं निघायचं तिथनं, परत परत भेटू नको म्हणायचं आयुष्य. एक आताच्या ह्याच्यात एक ट्रेंड आलाय माहिती का तुम्हाला, म्हणजे फार म्हणजे आताचे तसं म्हणायला नको, जे आणि म्हणलं की त्याने माझ्या घरासमोर येतील आणि पण आताच्या मुलांमध्ये एक ट्रेंड आलाय. हा, त्यात काय काय मिलेनियल्स पण सामील आहेत. मी असं नाही म्हणत की सगळेच हे आहेत त्यात. पण समजा बऱ्याच दिवसानंतर फोन केला मित्राला, काहीतरी अडचणीत आला आणि फोन केला कोणता, ठीक आहे, ते समोरचा पहिला विचार करतोय, हा आता काहीतरी गरज लागली असणार, आता आठवण काढली, इतर वेळी आठवण येत नाही. अरे किती नालायकपण आहे सांगायची. गरज लागली त्याच्या वेळी आठवण झाली त्याची, म्हणजे किती मोठेपण आहे हा. म्हणजे ज्यानं फोन केलाय त्याला विश्वास आहे की बाबा मला ज्यावेळी मी अडचणीत येईल, मला ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी हा माझ्या पाठीशी उभं राहणार आहे. आणि त्यावेळी पहिला फोन त्याला केलाय, ते समोरचं म्हणते, हा आता तुला आठवण आली काय, तुला काय तर गरज लागली असेल, आता कसं फोन केला, नाही आता मी अवेलेबल नाही, इतर वेळी पण तू फोन करायला पाहिजे. अरे काय तू पोरगी आहेस असं इतर वेळी फोन गुलू बोलत बसाय नाही. म्हणजे माझे तसे 4-5 मित्र आहेत, म्हणजे असे नाहीत, ह्या कॅटेगरी मधले नाहीत. आम्ही फार कमी बोलतोय, म्हणजे आमचा फोन 6 महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा. आणि मला फोन येतात, मला फोन आल्याला कळते की बाबा हा, पहिलाच क्वेश्चन असतोय किती पाहिजे, ठीक आहे, पुढचं काहीच नाही, म्हणजे एक्सप्लेनेशन नकोच. मला जरी गरज असेल पैशाची तरी समोरचा तसंच आहे, माझे मित्र दोघं तिघे तसेच आहेत. हॅलो, हा, पहिलाच काय नाही, तू कसा आहेस, काय आहेस, असं पोरांच्यात असलं बोलणं होत नाही अजिबात. ते मुलींच्याच होते, काय ग कशी आहेस, ओके, बरी आहेस का, पोरांचीच होत नाही अजिबात असली. हा, हॅलो, किती पाहिजेत, ओके 10 पाहिजेत, ठीक, ठेवला, कटच तिकडं डायरेक्ट. पुढच्या सेकंदाला पैसे येतात आणि 2 शब्द कधी कधी तर मेसेज होतो तिथनं, बस काय एवढी आणि पाहिजे, बस संपलं कॉन्व्हर्सेशन. 6 महिन्यातनं वर्षातनं एकदा कॉन्व्हर्सेशन वाढले, संपलं, ह्याच्यावर कॉन्व्हर्सेशन होत नाही. आणि एक आता पोरांच्यात काय झाले, हार्मोनल चेंज व्हायला लागले पोरांच्यात, ते आता मुलींच्या कॅटेगरीत असं चाललेत. मग ते नाराज होते की माझ्यावर बोललाच नाही तो, आणि त्याच्या म्हणजे मित्रालाच म्हणतात, बोलला नाहीस बाबा, असं कुठं असते, बोलायच की थोडं. काय नालायक हे पोरं अशी बिघडा लागलेत आता. ठीक आहे, हार्मोनल चेंज पोरांच्यात व्हायला या येतात, ठीक आहे. म्हणून एकदम पोरांच्यातलं कसं असं डिस्कशन, तिथं मैत्री अशी असते पोरांच्यातली की जिथं गरज लागली तिथंच मदतीला आहे ना. पण आताची पोरं काय तर वेगळाच अर्थ घ्यायला त्यातनं. मी मला तेच आश्चर्य वाटतं, शिकवतंय कोण असलं, ठीक आहे, हेच डेंजर आहे. म्हणजे अपेक्षा काय बघा पोरांची पण, की जो माझा बेस्ट फ्रेंड आहे त्यानं रोज बोललं पाहिजे, रोज चॅटिंग केलं पाहिजे. अरे मित्र रोज चॅटिंग, त्याचा अर्थ वेगळा होतोय खरं. पोरं कशी काय रोज चॅटिंग करतील, हाय हॅलो जेवलास का, ओके, ते मग यारानं दोस्ताना होते मग ते. ठीक आहे, इकडे ये. तसे 2 मग करंजीवर सारखे पाहिजे. ठीक आहे, समजलं. पोरांच्यात अशी होत नाहीत चॅटिंग, आणि असे व्हायलाच नाहीत पाहिजे, समजलं का. पुढचं काय, हा, रिलायबिलिटी. ते बघा रिलायबिलिटी, त्यामध्ये डिपेंडेबिलिटी. हा, डिपेंडेबिलिटी मित्रावर, बेस्ट फ्रेंड डिपेंडेबिलिटी असते, ज्यावेळी आपल्याला गरज लागणार त्यावेळी तो येणार आहे आपल्याला मदतीला, पाठीशी आहे, निश्चिंत असतो. ओके, सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय, डज नॉट ऑपरेट व्हेन नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे, डज नॉट ऑपरेट म्हणजे ज्यावेळी गरज नाही त्यावेळी तो ऑपरेट होणार नाही, त्याला म्हणायचं सिक्युरिटी. हे 2 कॅरेक्टरिस्टिक्स या रिलायबिलिटी मध्ये येतात, ह्याच्यावर आलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, रिलायबिलिटी मध्ये कुठले कुठले 2 त्यातले पॅरामीटर्स किंवा 2 आस्पेक्ट त्याच्यात इन्क्लूड झालेले असतात, ते आहे डिपेंडेबिलिटी आणि सिक्युरिटी. ठीक आहे, म्हणजे रिलायबिलिटी इज कंप्राइज्ड ऑफ, असा क्वेश्चन होता, आणि त्याच्यात कोणते कोणते 2 हे पॅरामीटर्स
इन्क्लूड केलेले असतात ते आहेत डिपेंडेबिलिटी आणि सिक्युरिटी. ठीक आहे. खरी मैत्री ओळखायचं पण ते हे असतं बरं का, म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. समजलं का? काय आता काय झालंय पिढीचं मला काय कळलं. लय अवघड झाले. लय म्हणजे लय अवघड झाले. त्यामध्ये एक बघा, एक गोष्ट काय असते माहिती का, तुम्ही ज्यावेळी प्रोफेशनल करिअर मध्ये एंट्री करताय का नाही, त्यावेळी तुम्हाला खरे मित्र फार कमी भेटतात. लय रेअर. तुम्हाला खरे मित्र भेटणारे कोण आहेत माहिती का? येस, करेक्ट, शाळेतलीच. ओके. ती मैत्री जी टिकते ना, ती शेवटपर्यंत टिकते, चांगली असते. ठीक आहे. पण आता काय झालंय, जरा सोशल मीडियाच्या गोष्टींमुळे ना, अशा लोकांची पण मेंटॅलिटी जरा चेंज व्हायला लागली. म्हणजे मला नाही वाटत आता जेन झी जनरेशनची मुलं आहेत, त्यांच्यात मला नाही वाटत की शाळेतली पण मैत्री एवढी अशी टिकलेली असेल. हा हा. झालंय, हे पण प्रॉब्लेम झालाय. आमचे म्हणजे आम्ही आता मिलेनियल्स मध्ये येतो, तर आमची पिढी मे बी शेवट असेल ती. म्हणजे शाळेतले जरी समजा भेटले, तरी आम्ही म्हणजे वर्षानुवर्ष कॉन्टॅक्ट नाही, तरी पण भेटल्यानंतर इतक्या आपुलकीनं गप्पा गोष्टी होतात ना, ते बॉन्डिंग किंवा तो जे आहे ना, ते येत नाही. बघ नाही. आणि आताच्या पिढीचं म्हणजे मी बघितलंय बरं का, डोळ्यानं बघितले, एक एक एवढी नालायक लोक आहेत, एवढी मूर्ख लोक आहेत ना आता. बाबा शाळेतली मैत्री आहे, आताच्या पिढीचं सांगतोय मी, म्हणजे ज्यांचं वय आता 26 आहे ना, 2026 चालू आहे, म्हणजे जेंजी म्हणजे कुठले 2000च्या पुढे जन्मलेले असे आहेत एक की बाबा आपले शाळेतला मित्र आहे आणि तो एखाद्या वेगळ्या पोस्टला असेल आणि हा एखाद्या वेगळ्या पोस्टला असेल, किंवा वर खाली असं म्हणू, वरची पोस्ट आहे खालची पोस्ट असं, तर तिथं पण ह्यांनी आपापसात ठरवले की नाही तू साहेब म्हणायचं, तू मला मान द्यायचा. अरे शाळेतल्या मैत्रीला काय व्हॅल्यू राहिली मग? असं आहे. आणि काय काय जुन्या म्हणजे असं नाही म्हणत नवीन पिढीकडे जायचं, जुन्या लोकांकडे पण आहे. जुने लोक पण हे बुद्धिभ्रष्ट झालेले लोक आहेत असे, म्हणजे मिलेनियल्स मध्ये पण आहे. काय म्हणजे रिस्पेक्ट पाहिजे. अरे मित्राकडनं कसली रिस्पेक्ट पाहिजे? मित्र ह्याच्यासाठीच असतो, तुम्हाला कुठं रिस्पेक्ट देणार नाही तो. ह्याच्यासाठीच असतो मित्र, दुसरं कशासाठी असते? हो की नाही? मित्राकडनं जर एखादा मूर्ख माणूस जर रिस्पेक्ट मागत असेल, अरे त्याच्या इतका म्हणजे दरिद्री माणूस कोण नाही म्हणे. हो की नाही? हे हार्मोनल चेंज झाले आता सोशल मीडियामुळे लोकांच्या. पुढे अजून काय काय बघायला मिळणार आहे देवतानी. सिम्प्लिसिटी पाहिजे, रिलेमध्ये पाहिजे, माणसांमध्ये बी पाहिजे. ठीक आहे, सिम्प्लिसिटी. ओके. सिम्प्लिसिटी बघा काय आहे, सिस्टम शुड हॅव मिनिमम इक्विपमेंट. बघा सगळं पाहिजे आणि सिम्पल बी पाहिजे, बघा नाही. मला वाटतं हे हे जे कॅरेक्टरिस्टिक शोधलेत का नाही, हे बहुतेक तो जो लिहिणारा होता की नाही, तो फिलॉसॉफिकल माइंडचा असेल. आम्हाला सगळं पाहिजे त्यात, बघा नाही. काय काय बघा काय काय म्हणले त्याच्यात, आम्हाला इथनं पाहिजे, स्पीड पाहिजे, सेन्सिटिव्हिटी पाहिजे, सेन्सिटिव्ह पण पाहिजे तो. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्टिव्हिटी पण पाहिजे. म्हणजे अपेक्षा काय बघा त्याची, की मित्र हाय तो सेन्सिटिव्ह पण पाहिजे आणि तो कसा पाहिजे, रिलायबल पण पाहिजे. सगळं टाकलंय. रिले पण तसंच, सेन्सिटिव्ह पण असला पाहिजे. जरासं काय झालं की ट्रिप झाला पाहिजे, जरासं काय झालं की रडला पाहिजे, जरासं काय झालं की ओरडलं पाहिजे. सेन्सिटिव्ह पण पाहिजे, रिलायबल पण पाहिजे. ओके. सिम्पल पण पाहिजे, ओके नाही. सिम्पल पण पाहिजे, म्हणजे पायात पॅरागॉनची चप्पल पाहिजे. ओके. असाच फिरला पाहिजे. पायात ते कुठले बूट असतात, आदिदासचे असे मोठे मोठे बूट असतात ते. हा नाही म्हणजे मी बुटांची किंमत बघितलेली, 40-50-50 हजार किंमत आहे. जॉब लागलं ना पोरं पहिला ते घेतात.
होय, आता तेच प्रॉब्लेम आहे आता त्याच्यावर खर्च. घड्याळ 25,000 30,000 तर तसं नको म्हणते ते. सिम्पल पाहिजे म्हणते. सिम्प्लिसिटी. सिस्टम शुड हॅव मिनिमम इक्विपमेंट आणि इझी टू ऑपरेट अँड मेंटेन. ठीक आहे. स्टेबिलिटी. ठीक आहे. स्टेबल पण पाहिजे. तसं माणूस पण डोक्यानं स्टेबल पाहिजे, तसं इक्विपमेंट पण डोक्यानं स्टेबल पाहिजे. ठीक आहे. मगाशीच सांगितलं पण स्टेबल ड्युरिंग एक्सटर्नल फॉल्ट्स आणि नॉन ट्रिप अननेसेसरी. ओके, त्याला आपण स्टेबिलिटी म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी काय, स्वस्त पण पाहिजे. हे सगळं बघ नाही, मिनिमम कॉस्ट स्वस्त पाहिजे. एवढे सगळे पॅरामीटर्स पाहिजे स्वस्त. हे आयडियल कन्सेप्ट. आणि मी तुम्हाला काय म्हणलं, आयडियल डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. तर एवढं म्हटलंय, पण आपण ह्याच्या जवळ जातोय ह्या गोष्टीच्या, पण एवढा 100% मॅच होत नाही. ओके, कळाले? बरं, हे कळाले तुम्हाला? परत एकदा तुम्हाला सांगतो पुढे पॉइंट जायच्या आधी. हे कळाले का सांगा सगळे? परत एकदा बघा. स्पीड ऑफ ऑपरेशन. ठीक आहे. स्पीड ऑफ ऑपरेशन काय पाहिजे? स्पीड जास्त पाहिजे. ठीक आहे. सेन्सिटिव्हिटी चांगली पाहिजे. सेन्सिटिव्हिटी जास्त पाहिजे. ठीक आहे. सिलेक्टिव्हिटी म्हणजे त्याचा फॉल्ट आयडेंटिफाय केला पाहिजे त्यानं. ठीक आहे. माझं तुझं त्याला करता आलं पाहिजे. हा माझा एरिया, तू तुझा एरिया. ठीक आहे. तुझ्या एरियात मी येणार नाही, माझ्या एरियात तू यायच नाही, असं. सिलेक्टिव्हिटी. रिलायबिलिटी. रिलायबिलिटी मध्ये काय म्हणले? डिपेंडेबिलिटी आणि सिक्युरिटी. ठीक आहे. डिपेंडेबिलिटी म्हणजे ज्यावेळी फॉल्ट झालाय त्याच वेळी ऑपरेट झाला पाहिजे. आणि सिक्युरिटी म्हणजे ज्यावेळी नाही त्यावेळी ऑपरेट झाला नाही पाहिजे. ज्यावेळी फॉल्ट नाही त्यावेळी ऑपरेट झाला नाही पाहिजे. सिम्प्लिसिटी. कन्स्ट्रक्शन सिंपल पाहिजे त्याचं. ठीक आहे. इक्विपमेंट्स म्हणजे त्याच्यातले पार्ट्स आहेत ते मिनिमम पाहिजेत. बघा, माणूस किती हे आहे की नाही, हाव संपत नाही माणसं. एवढं सगळं पाहिजे म्हणते आणि सिंपल बी पाहिजे म्हणते. स्टेबिलिटी. हा, स्टेबल ड्युरिंग एक्सटर्नल फॉल्ट्स आणि डज नॉट ट्रिप अननेसेसरी. फॉल्ट नसताना ट्रिप होता कामा नये. आणि इकॉनॉमिक्स म्हणजे स्वस्त पाहिजे. ठीक आहे. मग बघा पुढं. हा, क्लासिफिकेशन ऑफ रिले. तर एवढं बघूया. एवढं झालं की झालं. पुढच्या लेक्चरला बघायचं. क्लासिफिकेशन ऑफ रिले. बघा, क्लासिफिकेशन मध्ये काय, इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले हे क्लासिफिकेशन मधला पहिला पॉइंट आहे. ओल्डेस्ट टाईप आहे. अजून आपल्या सिस्टम मध्ये इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले वापरतात बरं का, अजून आहेत. ठीक आहे. जरी ओल्डेस्ट असले तरी अजून आहेत, कारण त्यांचा जो यूज आहे ना तो अजून बाकीच्या रिलेनी काय काय जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या, ज्या बाकीच्या रिले तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत, म्हणून अजून इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले आहेत. ठीक आहे. रिप्लेस करायचं चाललंय हळूहळू सगळं, पण अजून ओल्डेस्ट जरी असले, ओल्डेस्ट टाईप जरी असला तरी अजून आहेत, म्हणून आपल्या सिलेबस मध्ये आहे बरं का. ठीक आहे. ऑपरेट युझिंग मेकॅनिकल फोर्स. ओके. त्यानंतर बघा स्टॅटिक रिले. अॅनालॉग आणि इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट वापरून ते बनवलेले आहेत. म्हणजे कुठले ते आपलं ओपॅम आहे, आयसी आहे. ठीक आहे. कंपॅरेटर आहे, ट्रान्झिस्टर आहे, हे वापरून. आणि ज्यावेळी त्याच्यात ह्याच इलेक्ट्रॉनिक्सच्या पार्ट मध्ये मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर इन्व्हॉल्व्ह झाले, त्यावेळी ते पुढचे बनले, ते बनले डिजिटल रिले. ठीक आहे. डिजिटल रिले. आणि डिजिटल रिले नंतर बघा, डिजिटल रिले मध्ये सॉफ्टवेअरचा पार्ट ज्यावेळी इन्क्लूड झाला. आता मायक्रोप्रोसेसर आणि कंट्रोलर काय, हे छोटे छोटे डिसिजन्स घ्यायला, छोटे एकदम स्मॉल स्केलचे डिसिजन घ्यायला ते उपयोगाचे असतात, बरोबर. पण ज्यावेळी हे न्यूमेरिकल रिले आले, न्यूमेरिकल रिले मध्ये तर आपल्याला वेगवेगळे लॉजिक टेस्ट करता येते, वेगवेगळे लॉजिक ऍड करता येतात, त्यात सॉफ्टवेअर मुळे कम्युनिकेशन करता येते. ठीक आहे. त्याच्यात
म्हणजे बरेच त्याच्यात म्हणजे रिलेचा जो पार्ट आहे ना तो नेक्स्ट लेवलला गेला ह्या न्यूमेरिकल रिलेचा. आता न्यूमेरिकल रिलेचा वापर जास्त आहे बरं. न्यूमेरिकल रिलेज डिजिटल सिग्नल प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर बेस्ड प्रोटेक्शन असं याच्यात सगळं सॉफ्टवेअरवर असतं. म्हणजे आता सध्या आम्ही जे काम करतोय ते सगळं सॉफ्टवेअर बेस्ड काम आहे. सगळे न्यूमेरिकल म्हणजे ऑलमोस्ट आता 80-90% जे रिलेज आहेत ते न्यूमेरिकल रिलेज आहेत. ठीक आहे, ओके. आणि त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे बेस्ड ऑन ऍप्लिकेशन ओव्हर करंट रिले, ओव्हर करंट, डायरेक्शनल, डिस्टन्स आणि डिफरन्शियल. ठीक आहे, हे बघायचं आपल्याला डिटेल मध्ये. ओके, तर इथं हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन टाइप रिले. उद्याच्या लेक्चरला बघूया आपण. ओके, चल थांबूया इथं. हे बघायचं आपल्याला बरं का, ह्याची काय काळजी करू नका. हे आता जरी मी एक्सप्लेन केलं नसलं ह्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस आपला या पार्ट मध्ये म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये हा याच्यावरच असणार आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट पार्ट आहे हा रिलेचा. ह्याच्यावर क्वेश्चन म्हणजे सगळ्यात जास्त क्वेश्चन जे येतात रिलेच्या सेक्शन मधले, जास्त क्वेश्चन जे कुठल्या पार्टवर विचारले जातात तर ते ह्याच्यावर विचारले जातात. डायरेक्शनल रिले, डिस्टन्स रिले, डिफरन्शियल रिले. ठीक आहे, बघूया. पहिले लेक्चर थेरॉटिकल होतं हे, समजा काय